की असं वाटलं की ती मुलगी असून एका मुलीसाठी हसतीये. आप सब लोग कसे आहे सगळे. तर तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉग मध्ये. कारण मी आजपासून व्लॉग बनवायला स्टार्ट करते आणि मी असं ठरवलंय की मी आजपासून व्लॉग्स बनवणार आहे. कारण मला आहे ना खूप असं शरम पण आहे ना, खूप अशी भयंकर वाली लाज वाटते लोकांमध्ये जाऊन व्हिडिओज वगैरे बनवायला. बट मी आजपासून ट्राय करणार आहे. आज आहे 19 नोव्हेंबर 2025 आणि मी असं ठरवलंय की मी पब्लिक एरियामध्ये जाऊन व्हिडिओज बनवायचे ट्राय करणार आहे. निदान ज्यामुळे माझं कॅमेरा हँडलिंग आणि मला जे असं वाटतं की 4 लोक काय म्हणतील, काय होईल, हे व्हायला नको आहे. याच्यासाठी मी ट्राय करणार आहे की मी व्हिडिओज बनवेल. थोडं थोडं मी ट्राय करेन. आय नो फर्स्ट टाइम आहे, सगळ्यांना खूप लाज वाटते, खूप असं वाटतं की नको बनवायला. याच्यामुळेच खूप लोक यूट्यूब चालू करतात, बंद करतात. पण मी असं करणार नाहीये. ठीक आहे. आय नो माझे फ्रेंड्स खूप हसतात माझ्यावरती, माझ्या घरचेही खूप असे म्हणजे थोडंफार चिडवतात. असं नाही की सपोर्ट नाहीत करत, आणि उलट खूप जास्त सपोर्ट करतात. असं बोलतात की ट्राय कर, होऊन जाईल तुझ्याकडून. मिनी व्लॉग्स बनवतीये तर हे पण होऊन जाईल. लक्ष नको देऊ लोक काय म्हणतात, कमेंट्स वाचू नकोस. माझी मम्मी मला म्हणते की कमेंट्स कधीही वाचायचं नाही, शहाणी माणसं कमेंट्स वाचत नाही. आणि जरी वाचल्या तरी चांगल्यावाल्या कमेंट्स असतात, त्यांना ॲप्रिशिएट करायचं आणि जे वाईट बोलतात त्यांना सोडून द्यायचं. ठीक आहे. तर आज आहे 19 नोव्हेंबर 2025 आणि मी आजपासून माझी व्लॉगिंग स्टार्ट करतेय. बघू ही जर्नी कुठपर्यंत जातीये, काय होतंय. सो माझं कॅमेरा हँडलिंग चांगलं होण्यासाठी मी गार्डनमध्ये आज व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे गार्डनमध्ये जाणार, गार्डनमध्ये जाता जाता व्हिडिओज बनवणार. तर बघूया काय काय होतंय. पहिलं तर मी इथे माझ्यासाठी ऑमलेट बनवते. तर पहिलं तर मी इथं माझ्यासाठी ऑमलेट बनवते, कारण मला खूप जास्त भूक लागलेली आहे आणि मला याच्यानंतर रील्स पण बनवायचे आहे. त्याच्यासाठी मला एनर्जी पाहिजे. सो चला, आपण इथे तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये, पाहू शकता आपण. आणि याच्यामध्ये आता हे गेलं ऑमलेट. शेकू देऊ आपण. ओ, तो ऑमलेट आपल्या इथं रेडी आहे. चला पटकन खाऊन घेते आणि पटपट आवरते. मी रेडी होऊन आलेली आहे आणि मी आता फटाफट मेकअप करणार आहे. आपल्या थोबाडावरती लिपापोती थोडीशी करणार आहे आणि मी आज बॅडी दिसणार आहे. आय मीन की हे लुक आय थिंक बेटर आहे बॅडी लुक साठी. बट ही चेन आहे ना थोडीफार ऍडजस्ट करावी लागणार आहे, कारण आय डोंट थिंक सो की ही याच्यासोबत जातीये. आणि याच्यासोबत आहे जगातलं वर्स्ट कॉम्बिनेशन, चॉकलेट ब्राउन विथ डार्क ग्रीन हिल्स. वो, तालिया गाइस, तालिया. तुम्हाला असं नाही वाटत आहे का की हे वसाड पडलेलं रान दिसतंय? कारण आहे ना पुण्यामध्ये थंडीच एवढी आहे की तुम्ही किती पण मॉइश्चरायझर लावा किंवा किती पण लिप बाम लावा ना, त्याचा काही उपयोग होत नाहीये. माझा चेहरा एवढा मॉइश्चरायझर लावून फुटलेला आहे, अक्षरशः वसाड पडलेलं रान दिसतीये मी. दिस इज माय फायनल लुक. आय डोंट नो कशी दिसतीये. 100% मी जोकर दिसत असणार आहे. 101% आय एम लुकिंग लाईक अ जोकर. सो लेट्स गो गाइस. चला चला चलो चलो. So guys, this is the view that we got from the 13th floor. Ooh. How is it looking? Is it looking like dumb? I think so. I am looking like dumb. Okay. So we are going to upstairs now. So guys, तर मी आलेली आहे इथं आणि मी आहे ना, मला खूप भीती वाटते ॲक्च्युली. नाही तर जास्त कोणी नाही आहे तरी पण मला फार भीती वाटते आहे व्हिडिओ बनवायला. आय डोंट नो व्हाय, बट लेट्स ट्राय.
व्हिडिओ बनते का नाही, आजचा व्लॉग होतोय का नाही. पण मी इथे येऊन बसलेली आहे माझा ट्रायपॉड घेऊन. बट मला आयडिया नाही की माझ्याकडून व्हिडिओ होणार आहे की नाही. आणि वरती तर खूप सारे लोक आहेत बाल्कनीमध्ये. दे आर स्टेरिंग ॲट मी बट आय डोंट नो. इथं ना हे आय डोंट नो कोण आहे बट आहे ना खूप क्यूटचा असा डॉग इथे मला दिसलेला आहे, गोल्डन रिट्रीवर. सो मी इथं व्हिडिओ बनवते. मला नाही माहिती की लोक माझ्याकडे बघतात की नाही बघतात. त्या साईडला क्रिकेट खेळतात ते मुलं, इकडच्या साईडला गॅलरी आहे. आय डोंट नो व्हाय दिस पीपल रिॲक्टिंग ऑन मी. बट नाही थांबणार काहीच नाही थांबणार मी आज व्हिडिओ बनवायला. मी हसत राहणार आहे असंच. आय नो मागच्या साईडला सगळेजण मला बघतात आणि मी इथं व्हिडिओ शूट करते. मी असा ट्रायपॉड लावलेला आहे. कॅन सी इकडे मुलं खेळतात ते आणि मी इथं व्हिडिओ बनवते. सो असं होत राहणार आहे. हा आपला फर्स्ट टाईम आहे व्हिडिओ बनवायचा, त्यामुळे असं होत राहणार आहे. आणि मला एवढी लाज वाटते ना अक्षरशः. मला असं वाटते की घरामध्ये जाऊन आहे ना पांघरून घेऊन झोपलं गार्डनमध्ये. आणि मी आहे ना खूप घाबरते ॲक्च्युली ना. माझ्या साईडला खूप लहान लहान मुलं खेळतात ते आणि लोक माझ्याकडे बघतात आहे. बट आय डोंट फकिंग केअर. ओके. सो मी आत्ता ना खाली गेले होते. तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघितलंच असं 2-3 मुली होत्या. ॲक्च्युली त्यांच्यासोबत एक मुलगा पण होता. तो नाही हसला माझ्यावरती, पण त्या मुली एवढ्या हसल्यात. लिटरली आहे ना माझ्या म्हणजे मला एवढं भयंकर वाईट वाटलं ना की मला माहिती आहे हे सगळं होतच राहणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ बनवणार आहेत तर हे होतच राहणार आहे. बट मला वाईट याचं वाटलं की ती मुलगी असून एका मुलीसाठी हसतीये. आणि ॲक्च्युली ना ती माझ्या सिटीमधली पण नव्हती. आम्ही ज्या सिटीमध्ये सोसायटीमध्ये राहतो ना त्या सिटीमधली ती नव्हती. कारण मी वापस येताना पाहिलं की ती साईडच्या सोसायटीमधली होती किंवा त्याच्या साईडच्या सोसायटीमधली असेल, आय डोंट नो. बट ती माझ्या सोसायटीमध्ये करत काय होती. आणि तो पॉईंट नाही आहे. पॉईंट हा आहे की ती माझ्यावरती का हसली. मला एवढं वाईट वाटलं की मी ॲक्च्युली ना मी एवढे मस्त अशी गोईंग लाईक अ टायगर अँड कमिंग बॅक लाईक भिगी बिल्ली तसं माझं झालेलं आहे. आणि मला एवढं वाईट वाटतंय ना मला एवढं वाईट वाटतंय की मी खरं आहे ना खरं मी आता रडत रडत आली घरी वापस की भाई साहब माझ्यासोबत हे काय झालंय. आणि माझ्या फ्रेंडला फोन लावून बोललं की नाही का असं हसत होते. मी खूप वेळेचा फोन करत होते की तो येईन आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता येईल व्यवस्थित. कारण मला असं वाटलं की मी एकटी आहे आणि माझ्या आजूबाजूला एवढे जण आहेत तर माझ्यासोबत कुणी असलं तर मला काहीच नाही वाटत व्हिडिओ बनवायला. बट माझ्यासोबत कुणी नसेल त्यावेळेस मला एवढं बेकार वाटलं ना. अरे बापरे मला अजून पण रडायला. तर काहीच सगळं गेलं तेल लावत. मी चालली आता चहा प्यायला. आपली नोआ खाली आलेली आहे आणि मी पटपट आता जाणार आहे आपल्या नोवाला घेऊन चहा प्यायला. तर आपल्या लिफ्टचं बटन आपण इथं दाबलेलं आहे. तुम्हाला मी एक दाखवू का. इथे बघा कसे धोके आलेले आहेत बापरे. आत्ता 6 पण नाही वाजले ते आधी. तर गाईज तुम्हाला एक दाखवायचं होतं जे तिनं माझं सण केलं होतं ह्याच्या आधी. मी चहा पित होतो काहीतरी 9:30 काही कितीतरी वाजले होते, जाऊ दे मला आठवत नाही आता. तर आत्ता तुम्ही बघू शकता बघा आत्ता वाजलेत 10:39 आणि आता ती बघा काय करत आहे. हे तुम्ही टाइम बघा काय झालं बघा.
हे तिने ह्याच्या आधी माझे संग केलं होतं, पण आज मला आठवलं आज ते, म्हणून मी चला तिच्यावर ट्राय करते.